नमस्कार, मी सुचिता। आज आपण अगदी परफेक्ट असा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा जाळीदार, मऊ आणि घशात न अडकणारा चौकोनी असा आपला ढोकळा आज बनणार आहे। पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा देखील ढोकळा अगदी परफेक्ट बनणार आहे। तर इथे आपण आधी पूर्व तयारीमध्ये एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण वजनी आणि वाटी या दोन्ही प्रकारात प्रमाण पाहिलेलं आहे। जरी तुमच्याकडे वजन काटा नसेल तरी वाटीने मोजून तुम्ही अगदी परफेक्ट असा ढोकळा बनवू शकता। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळं साहित्य मी एका ताटात काढून ठेवलेलं आहे। आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते दाखवते आणि यामध्ये मी काही छोट्या मोठ्या टिप्स देखील शेअर केले आहेत की जेणेकरून तुमचाही ढोकळा अगदी परफेक्ट जाळीदार बनेल आणि खाताना घशात अडकणार सुद्धा नाही। तुम्ही ते पाहू शकता, याचा स्पॉन्ज अगदी मार्केटसारखा झालेला आहे आणि यासाठी लागणारी स्पेशल अशी फोडणी आपण बनवली आहे। त्यामुळे काय होतं की आपला ढोकळा छान रसरशीत होतो आणि चवीला देखील तितका सुंदर लागतो। तर चला तर आधी आपण साहित्य पाहणार आहोत। तर इथे मी कलर घेतलेला आहे आणि इनो घेतलेला आहे। तर याच्या बदल्यात तुम्ही काय वापरू शकता ते देखील मी सांगणार आहे। इनो असेल तर इनो वापरा, नाहीतर मग खायचा सोडा वापरला तरीही चालेल। जे आपले पोहे खायचे चमचे असतात असे दोन हे यामध्ये वापरलेला आहे। एक मोठा चमचा आणि एक छोटा चमचा। मोठ्या चमच्याचा अर्धा भाग म्हणजे हा छोटा चमचा आहे, त्यामुळे मी इथे दाखवण्यासाठी दोन्हीही चमचे घेतलेले आहेत। आता सर्वात आधी आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी दगडे घेत आहे। तुम्ही ही पावडर मिक्सरमध्ये बनवली तरीही चालेल। आता पाणी आपलं उकळायला सुरुवात झालेली आहे, तर पटपट आपल्याला प्रोसेस करायची आहे। तर इथे आपण साखर घेतली आहे। साखर मोठे चमचे 4 घ्यायचे आहेत। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 4 चमचे मोठी साखर घ्यायची आहे। जो पोहे खायचा चमचा आहे त्याने मोजून 4 चमचे आपण इथे साखर घेतलेली आहे। आणि यानंतर आपण एक मोठा चमचा किंवा चवीनुसार मीठ घेतलेला आहे। बॅटर तयार झाल्यावर थोडेसे टेस्ट करून बघितले तरीही चालेल। जर कमी जास्त मीठ वाटलं तर तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। 4 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि त्यानंतर इथे आपण लिंबू सत्व घेतलेलं आहे। याला बरेच जण सिट्रिक ॲसिडही म्हणतात। हे साधारण असं दिसतं, साखरेप्रमाणेच दिसतं, पण हे खूप आंबट असतं। यांच्यात कॉन्सन्ट्रेट असं लिंबाचा रस असतो, त्यामुळे खूप जास्त आंबट असतं। त्यामुळे अगदी मोजून मापून टाकावं लागतं। कुठल्याही किराणाच्या दुकानात हे मिळतं। आता हे आपल्याला एक सपाट चमचा मोठा किंवा एक छोटा चमचा घ्यायचा आहे। जास्त घातलं तर ढोकळा जो आहे तो आंबट होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला एक छोटा चमचा सिट्रिक ॲसिड घेतलं तरीही चालेल। आणि ते जर नसेल तर एक मोठ्या लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे। आता ही पावडर आपल्याला दळून घ्यायची आहे। तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता। थोडीशी रवाळ झाली तरीही चालेल। याला छान आपल्याला सगळीकडून असं फिरवत बारीक करून घ्यायचं आहे। आणि आजची ही रेसिपी जर आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। हे थोडीशी रवाळ झालेली आहे। आता यानंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ तुम्ही मार्केटमध्ये मिळतं ते घेतलं तरी चालेल किंवा आपण घरी दळून आणतो ते वापरलं तरीही चालेल। बेसन पिठाने जास्त काही फरक पडत नाही। तर ही आपली घरातली वापरातली वाटी आहे, त्याने मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्या दोन्ही वाट्या सेम आहेत आणि याच वाटीने आपल्याला सगळं माप घ्यायचं आहे। तर हे बेसन पीठ 2-3 वेळा चांगलं चाळून घ्यायचं। जितकं तुम्ही बेसन पीठ चाळून घेताल तितकं ते हलकं होईल आणि आपला ढोकळा जो आहे तो जाळीदार बनेल। तुम्ही ते पाहू शकता, यामध्ये कचरा निघत नाही, पण बऱ्यापैकी बेसनात गाठी होतात, त्या निघून जातात। आता यानंतर आपल्याला ही पावडर यामध्ये घालायची आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। ढोकळ्यामध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स असतात, त्या जर आपण फॉलो केल्या ना तर ढोकळा बनवण्या इतकं सोपी कुठली रेसिपी नाहीये। थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आता ज्या वाटीने आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय त्याच वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये घालायचं आहे। आता बऱ्याचदा काय होतं की बेसन पीठ जाड असतं किंवा म्हणजे चांगलं पावडर असते, तर बेसन पीठ कसं आहे त्यानुसार पाणी थोडंसं 1-2 चमचे कमी जास्त होऊ शकतं, पण 2 वाटी बेसनासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। आता एकाच दिशेने आपल्याला गोल गरगरीत सतत हलवत याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर बनवण्यामध्ये एक टेक्निक आहे, जे हलवाईवाला किंवा मार्केटमध्ये जे ढोकळा बनवतात ना ते लोक देखील ही स्टेप फॉलो करतात। एकाच दिशेने असं गोल गरगरीत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून काय होतं की त्यामध्ये हवा भरली जाते आणि ढोकळा जो आहे तो हलका होतो, म्हणजेच जाळीदार होतो। तुम्ही ते पाहू शकता। तुम्ही जितकं फेटाल ना तितकं यावर शाईन यायला सुरुवात होते आणि हे जे बॅटर आहे ते अगदी स्मूथ होतं।
तुम्ही हे बॅटर मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता, पण हाताने जरी हे गोल किंवा विस्करने जरी गोल गरगरीत असं फिरवलं ना तरी याच्यावर छान शाईन येते. आता यामध्ये कदाचित त्या पावडरमध्ये थोडेसे साखरेचे कण उरले असतील तर ते चांगले त्यामध्ये मिक्स व्हावेत, त्यामुळे 10 मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. कलरसाठी तुम्ही इथे जिलेबीचा जो पिवळा कलर येतो तो वापरला तरीही चालेल, पण माझ्याकडे हे केकमध्ये जो वापरला जाणारा कलर आहे तो मी वापरत आहे. आणि ढोकळ्यामध्ये कलर वापरणं हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल तर रंग नाही वापरला तरीही चालेल. थोडासा कलर येण्यासाठी मी आणखी 2 थेंब टाकते आणि म्हणजे काय होईल की मस्त पिवळसर याला कलर येईल. आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि मधल्या वेळेत आपण फोडणीची तयारी करू शकतो किंवा ज्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्याला किंवा त्या टीनला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे. ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये आपण 4 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे. तेल शक्यतो रिफाईंड तेल वापरा, म्हणजे त्याला काही वास नसतो. तर 3 आणि इथे हा 4था, म्हणजे 4 चमचे आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. एका वाटीला 2 चमचे या प्रमाणात 2 वाट्यांना 4 चमचे. हे साधं सोपं प्रमाण आहे, लक्षात ठेवायलाही सोपं आहे. आता परत त्याच दिशेने आपल्याला बोटाच्या सहाय्याने याला असं गोल गरगरीत फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा हवा भरायची आहे आणि यावर शाईन येईल असं आपल्याला गोल गरगरीत फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, बेसनाला शाईन येते आणि त्याचं जरा व्हॉल्यूम म्हणजे थोडा आकारही वाढतो. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळ्यामध्ये तेल घातल्यामुळे काय होतं की खाताना ढोकळा बऱ्याच वेळा छातीत अडकतो किंवा कोरडा होतो. तर तेल घातल्यामुळे ढोकळा आपला मऊ होतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही. आता हे बॅटर जे आहे ते थोडंसं मी झाकून ठेवत आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे टीन नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थाळा आपल्या घरात असतोच, त्याला जरी व्यवस्थित तेल लावलं आणि त्यामध्ये बॅटर ओतलं तरीही चालेल. पण माझ्याकडे हे केक बनवायचं भांडं आहे तर त्याला मी व्यवस्थित तेल लावून 4ही ज्याचे कोपरे आहेत ना त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. कारण ढोकळा काय होतं, बऱ्याचदा कोपऱ्यांना अडकून राहतो आणि तुटतो. त्यामुळे काय करायचं, कोपराला व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. 4ही बाजूने व्यवस्थित तेल लावलं की ढोकळा निघायलाही मदत होते. आपलं आता पाण्यालाही उकळी आलेले असेल आणि आपलं बॅटरमधले साखर मीठही व्यवस्थित विरघळलेलं असेल तर आता आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे. आता हे भांडं मी बाजूला ठेवते आणि आपला जो ढोकळा आहे त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा किंवा इनो घालायचा आहे. इनो एका चमच्यामध्ये ओतून पाहायचा, जेवढा इनो आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला सोडा घालायचा आहे. सोडा किंवा इनो दोन्हीपैकी एकच वापरायचं आहे. जर तुमच्याकडे इनोचं पॅकेट असेल तर ते पूर्ण एक वापरायचं आहे आणि जर नसेल तर इनो जेवढा आहे त्याच प्रमाणात आपल्याला सोडा घ्यायचा आहे. म्हणजे साधारण छोटा 1 चमचा खायचा सोडा वापरला तरीही चालेल, पण एक तर सोडा किंवा इनो दोन्हीपैकी एकच वापरायचा आहे. आता इनो जो आहे तो हातावर असा बोटांवर पसरवून घ्यायचा आणि लगेच या बॅटरमध्ये हात असा आपला खालपर्यंत डीप करायचा आणि गोल 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 फिरवत राहायचं. कारण काय होतं तुम्ही ते पाहू शकता, खालून जे बॅटर वर येत आहे त्याचा कलर हलका होतोय आणि पांढरं व्हायला लागलं आहे आणि वजनाने देखील ते पूर्ण हलकं झालेलं आहे. ज्यावेळेस आपण हात फिरवतो ना तेव्हा लगेच लक्षात येतं अगदी सॉफ्ट हे बॅटर झालेलं आहे आणि त्याचा आकारही वाढलेला आहे. तुम्हाला बाउलमध्ये दिसू शकतं, अगदी डबल याचं व्हॉल्यूम होतं आणि पीठ अगदी सिल्की आणि एकदम त्यामध्ये हवा भरलेली आहे. यावर बुडबुडे देखील आलेले आहेत, तुम्हाला वर दिसू शकतात. आता यामध्ये 1ही मिनिटं वाया घालवायचा नाही, लगेच हे बॅटर आपल्याला टीनमध्ये घालायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी रिबन कन्सिस्टन्सी आहे. त्यामुळे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशी कन्सिस्टन्सी राहिली तर आपला ढोकळा जो आहे 100% जाळीदार आणि मऊ बनणारच. आता हे भांडं लगेच आपल्याला या पातेल्यात ठेवायचं आहे आणि पातेल्यावर असं झाकण ठेवायचं की त्यामधून वाफ बाहेर जाता कामा नये आणि 15 मिनिटासाठी गॅस फुल करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मला 19 मिनिट लागलेले आहेत आणि ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ढोकळा तुम्ही पाहू शकता जाळीदार मस्त झाला आहे. आणि जर झाकणातून आतमध्ये पाणी पडलं तर अशा प्रकारे थोडंसं ओलं होतं, त्यामुळे व्यवस्थित झाकण ठेवायचं. आता हा पूर्णपणे आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला
फोडणी करायची आहे आणि ती फोडणी देखील थंड करून घ्यायची आहे। तर कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं, भरपूर अशी मोहरी घालायची, त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या, भरपूर असा कढीपत्ता, हिंग घालायचा आहे। खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। आवडत असेल तर 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घातले तर आणखी छान ही फोडणी होते आणि फोडणी जळू नये म्हणून यामध्ये मी कोथिंबीर देखील घातलेली आहे। आता ही खमंग फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यानंतर 1 ग्लास आपल्याला मोठा पाणी यामध्ये घालायचं आहे। फोडणी ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे की जेणेकरून ढोकळा थंड झाला की त्यावर आपण थंडगार ही फोडणी घातलं की आपला ढोकळा देखील थंड होतो आणि खायला मजा येते। आता जितके आपण वरून हे पाणी घालणार आहोत तर त्या चवीनुसार त्यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला साखर घालायची आहे आणि अगदी पाव चमचा मीठ घातलं तरीही चालेल। म्हणजे काय होतं की ढोकळ्यामध्ये हे पाणी गेल्यावर ढोकळ्याची जी चव आहे ती बदलणार नाही। ह्याला उकळी आली की बाजूला काढून ठेवायचं आणि यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे की जेणेकरून हे जे पाणी आहे ते थंड होईल। बर्फ घातल्यानंतरही तुम्ही थोडीशी साखर घातली तरीही चालेल, कारण बर्फाचं पण पाणी होणार आहे आणि ते ह्या फोडणीमध्ये मिक्स होणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवूयात। आणि आता आपला ढोकळा देखील छान थंड झालेला आहे। ढोकळा थंड झाला की बाजू अशा सुटतात, ऑटोमॅटिक त्या बाजू सुटतात, त्यामुळे ढोकळा रिमूव्ह आपल्याला टीनच्या बाहेर काढायलाही सोपं जातं। तुम्ही ते पाहू शकता 4ही बाजू एकदम पटकन सुटलेल्या आहेत। मी तुम्हाला हे टीन उलटा करून दाखवते की खालच्या बाजूने किती छान जाळी पडलेली आहे। अगदी परफेक्ट झालेला आहे, अजिबात खालची बाजू सुद्धा चिकट झालेली नाहीये, एकदम कोरडा झालेला आहे। तुम्ही ते पाहू शकता 4ही बाजूने एकदम मस्त ढोकळा आपला बेक झालेला आहे। आता याचे आपल्याला हवे तसे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मी दाखवते याचे असे उभे तुकडे केल्यानंतर अगदी मधल्यापर्यंत ही जाळी एकदम छान झाली आहे। जितकी जाळी पडेल त्यामध्ये पाणी मुरतं आणि तो ढोकळा तितकाच रसरशीत आणि चवदार होतो। आता याचे मी 4 तुकडे करून घेत आहे। हे बेसन जे होतं वजनी 250 ग्रॅम होतं, म्हणजे पावशराचा हा ढोकळा पाणी घातल्यानंतर साधारण तो 3 पावशर इतका होतो। 2 वाट्या बेसन म्हणजेच 250 ग्रॅम बेसन आपण यामध्ये घेतलेलं होतं आणि त्यानुसार जे माप आहे मी तिथे लिहून दिलं आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे डिटेलमध्ये देते, तुम्ही तेही चेक करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। आता छान चौकोनी आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला यावर पाणी घालायचं आहे। जर पाहुणे असतील किंवा घरी छोटी मोठी बर्थडे पार्टी वगैरे असेल तर अशा प्रकारे तुम्ही आधीच 2-3 तास ढोकळा बनवून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा, म्हणजे तो ढोकळा खायला खूप छान लागतो। मग सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर तुम्ही तो सर्व करू शकता। तुम्ही ते पाहू शकता या 4ही बाजूने मस्त फुललेला आहे, याची हाईट पाहू शकता आणि जाळी 4ही बाजूने एकदम परफेक्ट आलेली आहे। जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते, प्रत्येक बाजू एकदम छान जाळीदार झालेली आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून ठेवत आहे आणि यानंतर आपल्याला यावर थंडगार असं फोडणीचं पाणी घालायचं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत जाळीदार आणि रसरशीत आपला ढोकळा। आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबतही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही परफेक्ट असा ढोकळा बनवता येईल। यामध्ये मी 250 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाट्या बेसन आणि 1 वाटी पाणी। या प्रमाणात जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा देखील परफेक्ट बनणार आहे, याची गॅरंटी आहे। तर चला तर मग खायला सुरुवात करूयात। हिरवी चटणीबरोबर मी हे सर्व करणार आहे। आजची रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।